नमस्कार. पुन्हा एकदा शैक्षणिक वर्षात माझं दुसऱ्यांदा तुमचं स्वागत आहे. मी 15 तारखेचा दिवस भरला शाळेचा, 18 तारखेचा दिवस भरला आणि नंतर 19 तारखेपासून मी माझ्या आई वडिलांचं जे कार्य आहे, पंढरीची वारी आहे माझ्या द्वारी आणि काही कीर्तीवर तुमच्या दृष्टीने केवळ मी एक वारकरी म्हणून 15 लाखातला एक वारकरी म्हणून जरी नसतो तरी मला माहिती आहे माझी जबाबदारी येते. आमची 121 वर्षाची वारी आहे जी आळंदी ते पंढरपूर जाते आणि वडिलांनी सुरू केलेली जी मुंबई ते पंढरपूर वारी आहे, दिंडी आहे, तिला 47 वर्ष पूर्ण झाली. मी भाग्यवान आहे की माझ्या वाट्याला पंढरीची वारी आली. इतरांच्या वाट्याला त्यांची काही घरदार आले असतील, माझ्या सातबाऱ्याला पंढरीची वारी आहे. पंढरीची वारी करताना मला अतिशय आनंद होतो आणि ते आई वडिलांचं कर्तव्य आहे म्हणून मी जातो. मला मग कल्पना आहे, माझ्या एओ मॅडम पण बोलल्या तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान करताय, काय 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 ते त्यांचा अधिकार आहे. पण मला माहिती आहे की जन्माला मी आई वडिलांच्या पोटी आलो, कामाला लागलो 18व्या वर्षी, मुलं झाली 25व्या वर्षी. म्हणजे 18 वर्षापर्यंत ज्या आई वडिलांच्या संगत मी राहिलो त्यांचं ते कर्तव्य आहे म्हणून मी हक्कानं जातो. म्हणजे माझं आर्थिक नुकसान होईल, बाकीचं मला काही डोक्यात येत नाही. फक्त पंढरीची वारी ती आहे माझ्या द्वारी आणि मी भाग्यवान आहे. माझी आई मला शेवटपर्यंत म्हणायची, माझा एक मुलगा जर श्रीमंत असेल तर दुसरा मुलगा भाग्यवंत आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की श्रीमंत उत्तम की भाग्यवंत उत्तम? कोणतं सर? क्या बात आहे, भाग्यवंत उत्तम आहे. श्रीमंती ही येते आणि जाते, परंतु ही पंढरीची वारी आहे, फार चांगलं आहे. कष्टमय आहे, चालणं सोपं आहे, पण चालण्यातून जे पुढे व्यवस्थापन आहे जे माझ्या पदरी मी स्वीकारलेलं आहे, मग तो पैसा उभा करणं, सगळ्यांची सोय करणं, वडिलांचं जे कार्य आहे ते पुढे नेणं, ह्याच्या पुढे कोण नेईल मला माहित नाही. पण जोपर्यंत मी श्वासात श्वास